महिलांचे सक्षमीकरण करण्याची खूप गरज वाटली मला. त्या निमित्ताने मी आरंभ सोशल फाउंडेशनची स्थापना केली. आतापर्यंत 700 महिला मला जोडल्या गेल्या आहेत. आपल्याकडे जेवढ्या महिला शिक्षित झालेल्या आहेत, ज्या महिलांनी आपल्याकडे कोर्स केलेले आहेत, त्याच्यातल्या 90% महिला आपण स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. तर अडचणी तर खूप येतात, परंतु आपलं ध्येय आपण कधी सोडायचं नसतं. चिकाटी खूप महत्त्वाची असते आणि मेहनत गरजेची असते. जर आपण चिकाटी सोडली तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. माझ्या आयुष्याचं ध्येय एकच आहे, प्रत्येक महिला शिक्षित करायची आहे, प्रत्येक महिलेला सक्षम करायचं आहे आणि तिच्या पायावर मला उभं करायचं आहे. नमस्कार महाराष्ट्र, मी तुषार लोरेकर. दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असंख्य अवलियांसोबत भेटलेलो आहोत, त्यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. अशाच एका नवीन अवलियासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. मुळात स्त्री विश्वामधली एक नवीन व्यक्तिमत्व आहे. स्त्री शिकली, तिची प्रगती झाली, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तरच तिचं कुटुंब एक उज्ज्वल होईल, तिच्या जीवनाला एक नवीन आरंभ मिळेल. अशाच ध्येयाला अनुसरून एक काम करणारी एक ध्येयवेडी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. विचार केला, ठाण्यातील दिवा हे शहर, दिवा शहरामधील दिवा मुंबई कॉलनी, त्याचं वातावरण कसं असेल, काय असेल, याचा आपण नेहमीच बातम्यांच्या माध्यमातून त्याचा शोध घेत असतो, माहिती घेत असतो. अशा या गजबजलेल्या वातावरणामध्ये, अशा स्लम एरियामध्ये राहून सुद्धा महिलांना व्यवसायामध्ये कशा प्रकारे आपण प्रवेश देऊ शकतो, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर कशा प्रकारे उभं राहू शकतो, असंही त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली. त्या संकल्पनेपासून गेली 10-12 वर्षापासून ते कामकाज करत आहेत. हे करता करता स्वतःचं एक अस्तित्व निर्माण व्हावं यासाठी आरंभ सोशल फाउंडेशन या नावाची संस्था चालू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये नवीन प्रकारची सुरुवात आणण्याचं काम, एक आरंभ देण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांचं नाव आहे सुवर्णताई कदम, ज्या आरंभ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आज आपण एक विशेष मुलाखत पाहणार आहोत. आजच्या प्रत्येक स्त्रीने जी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडली गेलेली आहेत, त्यांनी प्रत्येक ही मुलाखत आज शेवटपर्यंत पहा. कारण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन बदल निर्माण करायचा असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, आपला वेळ आपल्यापर्यंत खूप आहे, त्याचा कुठेतरी चांगला वापर व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्की आजची जाहिरात किंवा ही आजची मुलाखत पहा. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही कोणत्या उपक्रमामध्ये सहभाग घेऊ शकता, कोणत्या उपक्रमासाठी तुम्हाला किती पे करावं लागेल किंवा कोणते उपक्रम आपल्यासाठी फ्री आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात, अशा असंख्य उपक्रमाची माहिती आपण आजच्या मुलाखतीद्वारे घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने पाहावी अशी एक मुलाखत नक्की पहा सुवर्णताई कदम यांच्यासोबत. नमस्कार मॅडम, दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अशी आपली ओळख दिली की आपण आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहात आणि ह्या आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपले चालू आहेत. माझा पहिला प्रश्न ह्या अनुषंगाने असेल की सामान्य स्त्री तिचं जीवन हे करता करता आरंभ सोशल फाउंडेशन याचा प्रवास कशा प्रकारे चालू झाला? सर, आरंभ सोशल फाउंडेशनचा प्रवास करण्यामागे एक मोठं कारण आहे. कारण कसं असतं की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं ही एक काळाची गरज झालेली आहे आणि त्या संदर्भाने मला असं वाटलं की महिलांना एक नवी दिशा देणं गरजेचं आहे. कारण आता मी जवळजवळ 20 वर्ष दिव्यामध्ये राहते. या 20 वर्षात मी खूप अनुभव घेतला, महिलांना अगदी जवळून पाहिलं, त्यांच्या अगदी घरापर्यंत मी गेलेली आहे. प्रत्येकीच्या त्यांची जी मानसिक आणि जी आर्थिक परिस्थिती मी बघितली, तर ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी करावं. कारण जेव्हा महिला एक सक्षम होते, स्वतःच्या पायावर उभी राहते, तर तेव्हा ती स्वतःच्या फॅमिलीसाठी नक्कीच काहीतरी करू शकते. आता सध्याची परिस्थिती बघता, एका पुरुषाने कमवलं तर घर चालेल याची काही गॅरंटी नाही आहे, पण एक महिला त्याला सहकार्य करत असेल तर नक्कीच तिचंही भविष्य, तिच्या कुटुंबाचं भविष्य, तिच्या मुलांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल याची मला एक आशा वाटली आणि म्हणून मी क्षेत्रात उतरले. नक्कीच सुंदर आहे उपक्रम आपला. मुळात मला ह्या संस्थेचं नाव आवडलं. नाव आरंभ आहे. आरंभ म्हणजे एका गोष्टीची सुरुवात. तुम्ही स्त्रियांच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची सुरुवात आणताय, एक चांगला सोनेरी सूर्य उगवताय, हे नक्कीच वाखाणण्यायोग्य आहे. तुमच्या सर्व कामकाजाला आमच्या शुभेच्छा असतीलच. मॅडम, आपण डायरेक्ट कामाला सुरुवात करूया. मी जेव्हा तुमची ऍडव्हर्टाईज पाहत असतो किंवा लोक पाहत असतात त्यावेळेला आरंभ सोशल फाउंडेशन अंतर्गत तुम्ही मोफत जे काही उपक्रम आहेत ते राबवता.
मुळात सगळा फोकस तुमचा स्त्रियांच्या जीवनाकडे असतो. स्त्रिया व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभी राहावी हा तुमचा एक मध्य हेतू आहे. त्याच्यामध्ये तुमचं पॅम्पलेट पाहता आपल्याला दिसतं की तुमच्या महिलांसाठी अनेक मोफत क्लास आहेत. त्याच्यामध्ये विचार केला तर मेहंदी क्लास आहे, शिलाई क्लासेस आहेत, साडी ड्रेपिंगचा आहे, हेअरस्टाईलचा आहे, इंग्लिश स्पीकिंगचा आहे आणि फर्स्ट एडचा आहे. हे सगळे जे कोर्स आहेत तुमचे ते मोफत आहेत. तर ह्या प्रत्येक कोर्स बद्दल काय आमच्या प्रेक्षकांना माहिती द्याल, जेणेकरून आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो आपल्यासोबत कनेक्ट होईल आणि त्यांना एक नवी दिशा मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आरंभ होईल. सर, मी आरंभच्या माध्यमातून महिलांना वेगवेगळे कलागुण अवगत करण्याचा एक प्रयत्न करत आहे. प्रामुख्याने महिलांना मी 5 कोर्स दिलेले आहेत, मोफत दिलेले आहेत. माझा उद्देश एवढाच आहे की ह्या 5 कोर्स मधलं एक जरी त्या महिलेने कोर्स केला आणि त्या माध्यमातून ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तरी खूप काही त्या महिलेसाठी मी केलं असं मला वाटतं. कारण जो मेहंदी कोर्स आहे तो सर्वसामान्य अशिक्षित महिला सुद्धा करू शकते आणि हा कोर्स आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण पूर्णपणे मोफत देत आहोत. हा कोर्स 1 महिन्याचा आहे आणि या कोर्स मधून जेव्हा ती महिला काहीतरी शिकते, मेहंदी आजकाल असं झालेलं आहे की प्रत्येक फंक्शनला आपल्याला मेहंदी, प्रत्येक स्त्रीची एक आवड झालेली आहे आणि ते एक फॅशन झाली म्हटलं तरी काही हरकत नाही. तर प्रत्येकाला एक मेहंदी सणाला वगैरे आपण काढतच असतो आणि ती जर कला एखाद्या महिलेच्या अंगात असेल आणि तर ती महिला शिकलेली असेल तर ती स्वतःच तर करू शकते, पण इतरांना 4 महिलांना तिने जर त्या माध्यमातून मेहंदी वगैरे हे केलं तर त्याच्यातून 4 पैसे मिळू शकतात. आणि आता आपण ब्युटी पार्लर बघतो किंवा इतर कोर्सेस बघतो तर प्रत्येक ठिकाणी हा कोर्स असतो, पण हा कोर्स फ्रीमध्ये कुठल्याही महिलेला मिळत नाही. तर तो आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला एका वर्षात हा अनुभव आलेला आहे की ज्या महिला माझ्याकडे कोर्स करून गेलेल्या आहेत तर त्या प्रत्येक महिलेने काही ना काही उपक्रम त्या माध्यमातून सुरू केलेला आहे. मी फक्त त्यांना उपक्रम म्हणजे कोर्स देतच नाही तर कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याचा फॉलोअप सुद्धा घेत असते की तुम्ही आता सध्या काय करत आहात, तुम्ही कोर्सच्या माध्यमातून काही स्वतःसाठी केलं का किंवा महिलांसाठी काही केलं का किंवा या माध्यमातून तुम्हाला आर्थिक मदत काही मिळाली का. तर बऱ्याचशा महिलांचे मला रिप्लाय हेच आले की मॅडम, आम्ही कोर्स केल्यानंतर आम्ही स्वतः आता इंडिपेंडंट ऑर्डर घेत आहोत, आम्ही थोडेफार काहीतरी त्याच्यातून इन्कम सुरू केलेलं आहे. मग तेच आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपण महिलांसाठी काहीतरी केलेलं आहे तर त्यातून त्या महिलांना काहीतरी उत्पन्नाचं एक साधन निर्माण झालेलं आहे. शिलाई क्लास बद्दल? शिलाई क्लास म्हणजे आता बहुतेक महिला ज्या घरातून बाहेर पडू शकत नाही, जॉब करू शकत नाही, ज्यांची लहान मुलं आहेत आणि शिलाईची आवड आहे. आता आपण बाहेर बघतो, नाही म्हटलं तर एक ब्लाउज एका महिलेनं शिलाई साठी बाहेर दिला तर 300 ते 350 रुपये नॉर्मली शिलाई आहे आणि त्यानुसार त्याची मग कमी जास्त प्रमाणात रक्कम वाढत जाते पण कमी होत नाहीये. मग सर्वसामान्य महिलांना ती परवडतेच असं नाही, पण ती कला त्या महिलेच्या मध्ये असेल तर ती महिला स्वतःच तर करू शकते, पण घर बसल्या आपली मुलं आणि कुटुंब सांभाळत ती नाही म्हटलं तर दिवसाकाठी 500 ते 1000 रुपये सहज कमवू शकते. आणि त्या उद्देशाने मी शिलाई कोर्स महिलांसाठी इथे प्रोव्हाइड करत आहे. आपला शिलाई कोर्स पूर्णपणे मोफत आहे. रोज महिलांना आपण 2 तास शिकवतो, त्याच्यामध्ये आपण 1 तास कटिंग त्यांचं घेतो आणि 1 तास त्यांना मशीनवरती बसण्यासाठी देतो. त्यासाठी आपण जवळजवळ 22 ते 23 मशीन आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि याच्यासाठी आपण कुठलेही चार्जेस घेत नाही त्यांच्याकडून. साडी ड्रेपिंग हा काय कोर्स आहे? साडी ड्रेपिंग हा 10 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेअर करण्यासाठी, नेसण्यासाठी आपण त्यांना शिकवतो. म्हणजे आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये शाळेमध्ये फंक्शन्स असतात मुलांचे वगैरे, त्याच्यानंतर आपण कार्यक्रमामध्ये पण काहीतरी रोजच्या पेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हेच आपण पार्लरमध्ये जेव्हा करायला जातो तर तेव्हा आपल्याला त्याच्या पाठीमागे चार्जेस पे करावे लागतात. पण हीच कला जर आपण एखाद्या महिलेला शिकवली तर कमीत कमी त्यांच्या मुलांच्या फंक्शन्समध्ये वगैरे तर ती स्वतः या सगळ्या गोष्टी करू शकते. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काष्टा साड्यांचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यानंतर गुजराती वगैरे अशा बंगाली वगैरे प्रकारच्या सर्व साड्या आपण त्यांना शिकवतो. त्याच्यामध्ये हेअरस्टाईल बद्दल? हेअरस्टाईल जो कोर्स आहे, आता आपण पाहतो युट्यूबवरती बऱ्याचशा हेअरस्टाईल आपण बघतो, परंतु त्या प्रत्यक्षात करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. तर त्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा कोर्स सुद्धा आपण मोफतच महिलांना देतोय. वेगवेगळ्या हेअरस्टाईल कशा कराव्यात
हे सगळं आपण त्याच्यातून त्यांना शिकवतोय. म्हणजे एक प्रकारे त्या महिलेने आपण जे 6 कोर्स त्यांना प्रोव्हाइड करतोय त्याच्यामध्ये मेहंदी, शिलाई, साडी ड्रेपिंग आणि हेअरस्टाईल हे 4 कोर्स जरी एका महिलेने केले तर ती प्रॉपरली म्हणजे इंडिपेंडंट स्वतःचं एखादं शॉप वगैरे ओपन करून या सगळ्या गोष्टीचं तिनं चालू केल्या तर खूप चांगल्या प्रकारे ते स्वतःच्या पायावर उभी राहू शकते किंवा कमाई करू शकते. येस, तुम्ही आता हे उपक्रम चालू केलेले आहेतच. आता हे करता करता सध्याचं युग हे इंग्लिश, संगणक किंवा तंत्रज्ञान याचं युग आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा सामान्य स्त्रीला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स सुद्धा चालू केलेला आहे. त्या कोर्स बद्दल काय सांगाल? सर, आता सध्या आपण बघतो शाळेमध्ये जेव्हा मुलांचं आपण ऍडमिशन घेतो तर लोकांचा कल इंग्लिश मीडियमच्या शाळांकडे जास्त आहे आणि इंग्लिशला मुलं जेव्हा आपण शाळेमध्ये घालतो तर त्यावेळेस काय होतं, आई वडिलांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्या आई वडिलांच्या इंटरव्ह्यूमध्ये आई वडिलांना जर इंग्लिश येत असेल तरच काही शाळा त्यांना अलाउड करतात, त्यांना ऍडमिशन देतात. पण बऱ्याच प्रमाणात असं होतं की काही शाळा ज्या आहेत चांगल्या टॉप लेवलच्या तर त्या आई वडिलांना जर इंग्लिश येत नसेल तर मुलांना ऍडमिशन देत नाहीत. मग अशा ठिकाणी कुठेतरी त्यांना इंग्लिशची गरज पडते आणि मग तेव्हा मग आपण काय करतो, आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे तो आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बेसिक कोर्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रोज 2 तास आपण त्यांना इंग्लिश स्पीकिंग शिकवतो जेणेकरून त्यांना बेसिक जरी आलं तर नॉर्मली त्या बोलू शकतात चांगल्या प्रकारे. आणि दुसरा एक कोर्स आहे फर्स्ट एड. फर्स्ट एड हा कोर्स म्हणजे ऍक्च्युली कोर्स नाहीये. आपण काय करतो, महिलांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये बरेचसे आजार असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, पण मुलं आजारी पडली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यांच्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण ती एक स्त्री अशी असते की तिला काही प्रॉब्लेम असेल तर ती लवकर कोणाला सांगत नाही आणि स्वतःचं चेकअप तर स्वतः कधी हॉस्पिटलमध्ये जाऊन करत नाही. का तर ती विचार करते माझ्यासाठी मी खर्च करणं कितपत योग्य आहे, माझ्या फॅमिलीसाठी तो म्हणजे खर्च परवडत नाही गायनेटिक डॉक्टरकडे जाणं किंवा इतर काही गोष्टी. तर अशा वेळेस ती सगळं अंगावरती काढत असते आणि याचा परिणाम नंतर असा होतो की मोठ्या आजारात त्याचं रूपांतर होतं आणि त्याच्यामुळं मग परत काही वेळेला त्या स्त्रीला आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि बऱ्याचशा काही हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांना आपण पूर्ण चेकअप फ्री देतो. त्याच्यामध्ये आपण ब्लड चेकअप आहे, ब्लड मधलं हिमोग्लोबिन, आता हिमोग्लोबिन कमी असेल तर बरेचशा प्रमाणात महिलांना प्रॉब्लेम्स होतात, अॅनिमिया सारखे वगैरे आजार होतात आणि मग अशा वेळेस काय होतं, बाहेर जाऊन ट्रीटमेंट करणं त्यांना शक्य नसतं, परवडत नसतं आणि मग त्याचं टीव्ही मध्ये वगैरे रूपांतर होतं. मग हे असं जे गंभीर आजार जे महिलांना येतात तर त्यासाठी आपण एक अगोदरच एक पूर्वतयारी केलेली बरी असते. तर त्यासाठी आम्ही महिलांचं हिमोग्लोबिन दर महिन्याला चेकअप करतो. त्याच्यानंतर विटॅमिन डी मुळे पण बरेचसे प्रॉब्लेम्स असतात महिलांना. तर मग हातपाय दुखणं वगैरे, कंबर दुखणं, मग ते चेकअप करतो. त्याच्यानंतर विटॅमिन B12 त्याच्यामुळे पण केस गळती वगैरे बरेचसे प्रॉब्लेम्स महिलांचे असतात. तर हे सगळं आम्ही पूर्णपणे मोफत संस्था आहे एक लोकभारती म्हणून, त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे पूर्णपणे चेकअप मोफत करतो. त्याच्यानंतर आम्ही त्यांना रिपोर्ट सुद्धा ऑनलाईन त्यांना देतो आणि त्याच्यानंतर त्यांना जे औषधं वगैरे लागणारी आहेत तर ती सुद्धा आपण मोफत पूर्णपणे देतो. ओके, म्हणजे आरंभ सोशल फाउंडेशन ही अशी संस्था आहे की फक्त आर्थिक प्रगती होईल याच्याकडे लक्ष देत नाही, तर त्या स्त्रीची शारीरिक त्याप्रमाणे बाकी एक शैक्षणिक या प्रकारची जी प्रगती आहे ती प्रगती कशा प्रकारे होईल जास्त प्रमाणामध्ये याच्याकडे सुद्धा प्रकर्षाने नजर ठेवत असते आणि त्यानुसार त्याचे उपक्रम चालू केलेले असतात. आता मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपली एखादी स्त्री शिकल्यानंतर आपल्या घराची प्रगती पूर्णपणे होत असते. ती स्त्री शिकली पाहिजे, नुसतं शिक्षण असून चालणार नाही, ती व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहणं गरजेचे आहे. अशा प्रकारचं कामकाज हे आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक महिलांना संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं सुद्धा ते करत आहेत. त्यांच्या फीडबॅकनुसार त्यांना कळून येतं की त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःची जी काय मूळ मजुरी आहे, स्वतःचं काम सांभाळून, घरचं काम सांभाळून ते ह्या उद्योग क्षेत्रामध्ये एक नाव रूपाला येत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा चॅनलच्या माध्यमातून, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण असंख्य व्यक्तिमत्वांचा शोध घेत असतो. फक्त शोध घेत नाही तर त्यांच्या कार्याचा जी काय त्यांचं कामकाज आहे त्या कामकाजाची माहिती आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम नित्य नियमाने करत असतो. एक प्रामाणिक कामाला नक्की तुमची साथ हवी. तर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला
चांगला एखादा मुद्दा पडला, त्या मुद्द्याचा नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याची माहिती द्या, तुमचं मत व्यक्त करा. एखादे काही सजेशन असेल, काही मार्गदर्शन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मार्गदर्शन या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून करू शकता. आणि एखादं तुम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, आपली स्त्री असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या महिला असतील, त्या महिलांसाठी अशा प्रकारचे कोर्स उपलब्ध करून द्यायचा असेल तर आपल्या मॅडम आहेत, त्या मॅडम जवळ तुम्ही संपर्क साधलात तर तुम्हाला अशा प्रकारचे अनेक जे कोर्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून आपण त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. मॅडम, मगाशी आपण बोललो बऱ्याच गोष्टींवर, जे महिलांसाठी जे मोफत क्लासेस आहेत त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांच्यासाठी अनेक बाकीचे सुद्धा जे काही विशेष कोर्स आहेत त्याची सुद्धा तुम्ही सुरुवात केलेली आहे. त्या विशेष कोर्स बद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? सर, मी आता विशेष कोर्समध्ये काही महिलांना पूर्ण प्रॉपरली त्यांना कुठल्या तरी बेसवर एका ट्रॅकवर न्यायचं या उद्देशाने बेसिक तर आपण फ्रीमध्ये देतोच, पण काही कोर्सेस असे आहेत की ते कमीत कमी 6 महिने 1 वर्ष त्यांना करणं गरजेचं असतं आणि हे कोर्स आपल्याला प्रॉपरली फ्रीमध्ये देणं पॉसिबल नाहीये. त्यामुळे आपण काय करतो, कमीत कमी जितक्या फक्त आपल्या टीचरचा एक पेमेंट निघेल आणि जागेचं एक मिनिमम भाडं निघेल या उद्देशाने एक थोडीशी मिनिमम फीस लावलेली आहे. जी फीस बाहेर समजा एखादा कोर्स 10,000 रुपये फीस आहे तर तो कमीत कमी आपण 3,000पर्यंत 3,500पर्यंत फीस मध्ये त्यांना अवेलेबल करून देत आहोत. त्याच्यामध्ये पहिला कोर्स आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स. इंग्लिश स्पीकिंगचं पॅकेज 6 महिन्याचं 12,000 ते 10,000पर्यंत आहे. तर तोच कोर्स आपण मंथली फक्त मिनिमम 500 रुपये घेऊन 6 महिन्यामध्ये टोटल 3,000मध्ये पूर्ण कोर्स आपण त्यांना प्रोव्हाइड करत आहोत. याच्यामध्ये प्रॉपर त्या महिलेला जोपर्यंत इंडिपेंडंट टॉकिंग इंग्लिश येत नाही तोपर्यंत आपण त्यांना त्यांच्यावर मेहनत घेणार आहोत. आणि जो 6 महिन्याचा कोर्स आहे, समजा एखाद्या वेळेस 6 महिन्यात कंप्लीट नाही झाला तर जोपर्यंत आपल्याला त्या महिलेला पूर्णपणे टॉकिंग येत नाही तोपर्यंत आपण त्यांना शिकवतो. आणि त्यानंतर तुमचा बालवाडी अंगणवाडीचा एक कोर्स आहे, त्याबद्दल सुरुवातीपासून तो कोर्स तुम्ही देता की फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी देत असता? सर, मी हा कोर्स 2013 पासून प्रोव्हाइड करते. संस्था माझी आता 1 वर्षापासून काम करते, परंतु मी दुसऱ्या संस्थांच्या माध्यमातून सद्गुरू महिला सेवा संस्था म्हणून एक माझ्या बरोबर कार्यरत आहे. तर या संस्थेच्या अंतर्गत मी 2013 पासून कार्य करते आणि या संस्थेच्या माध्यमातून बालवाडी अंगणवाडी कोर्स, प्राथमिक शिक्षिका कोर्स, त्याच्यानंतर ECCED म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, म्हणजे ज्या आता सध्या इंग्लिश मिडियमच्या शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर हा कोर्स आपण प्रोव्हाइड करत असतो. तर हे 3 जो कोर्स आहेत जवळजवळ पोर्शन एकसारखाच आहे, फक्त त्यांची नावं चेंजेस आहेत. त्याच्यामध्ये मॉन्टेसरी म्हणजे बालवाडी अंगणवाडीचा कोर्स आहे तो खूप जुना आहे, नाही म्हटलं तर 25-30 वर्ष जुना कोर्स आहे. त्याच्यामध्ये अगोदर फक्त त्याचा उपयोग कुठे केला जायचा, बालवाडी किंवा अंगणवाडीमध्ये जॉब करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. पण आता आपण त्याच्यामध्ये चेंजेस करून आपण ECCED म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, पूर्व प्राथमिक शिक्षण हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण काय करतो, ज्या इंग्लिश मिडियमच्या शिक्षिका आहेत तर त्यांना प्रॉपरली आपण रेडी करतो. त्याच्यामध्ये आता पूर्वी आपण फक्त ब्लॅकबोर्ड वरती शिकवत होतो, पण आता या कोर्सच्या माध्यमातून आपण महिलांना त्या शिक्षकांना एक नवी दिशा दिलेली आहे. आपण आता प्रोजेक्टर किंवा प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो जे मुलांना पटकन समजतं. अगोदर फक्त आपण कसं फळ्यांवरती नाहीतर खेळण्यांच्या माध्यमातून मुलांना आपण शिक्षण देत होतो. लहान मुलं म्हटलं तरी त्यांना खेळणं, गोष्टी, खेळ या सगळ्या गोष्टी मुलांना शिक्षणामध्ये गरजेच्या असतात आणि मुलांना आपण हसत खेळत कसं शिक्षण द्यावं हे याच्यातून आपण शिकतो आणि त्या प्रकारे त्याचा आपण मुलांसाठी उपयोग करतो. आणि टीचर ट्रेनिंग स्कूल किंवा कोर्स याच्याबद्दल कशी? म्हणजे तोच आपण बालवाडी अंगणवाडी कोर्स आणि टीचर ट्रेनिंग कोर्स मध्ये प्राथमिक शिक्षिका कोर्स आणि ECCED असे 3 कोर्स आपण घेतो. आता या कोर्सच्या माध्यमातून आपण महिलांना एक प्रॉपर शिक्षिका म्हणून रेडी तर करतच असतो, पण त्याचा अजून वेगळ्या पद्धतीने पण आपण त्याचा उपयोग करतो. काही महिलांना घर बसल्या बेबी सिटिंग, आता ज्यांचं शिक्षण खूप कमी आहे तर त्या बाहेर शिक्षिकेची नोकरी तर नाही करू शकत, पण त्यांना लहान मुलांची आवड आहे, तर अशा महिला बेबी सिटिंग चालू करण्यासाठी या कोर्सची मदत होते. त्याचबरोबर
त्याचबरोबर एखाद्या महिलेला छोटंसं बालवाडी किंवा शाळा ओपन करायची आहे, ज्युनियर सिनियर वगैरे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला या कोर्सचा उपयोग होतो. त्याच्यानंतर काही महिला घरी क्लासेस घेतात, त्यांना बाहेर जॉब पॉसिबल नाहीये, तर अशा महिलांना सुद्धा हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी कामाला येतं. महत्वाचं म्हणजे कसं, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या महिलेला असे 4 ते 5 प्रकारे आपण पर्याय पण देऊ शकतो, किंवा एखादं प्रशिक्षण सेंटर जर त्यांना चालू करायचं असेल तर या सर्टिफिकेटच्या बेसवर त्या करू शकतात. त्याचबरोबर या सर्टिफिकेटच्या बेसवर बँका लोन सुद्धा उपलब्ध करून देतात, ज्या महिलांना एक आर्थिक पाठबळ त्यांना मिळतं व्यवसाय सुरू करण्यासाठी. आता तुम्ही जे कोर्स अवेलेबल करतात, सर्टिफिकेट देतात, ते सरकारमधले असते की कसं असते? हा, आपल्या संस्थेला शासनाची मान्यता मिळालेली आहे आणि आपल्या शासकीय संस्थेच्या माध्यमातून आपण ते कोर्स प्रोव्हाइड करतो. तसं शासनाकडून आपण अनुमती घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून हे सगळे कोर्सेस आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो. आता ह्यामध्ये ब्युटी पार्लर आणि योगा क्लासेस किंवा प्रोफेशनल मेकअप कोर्स असे सुद्धा कोर्स तुम्ही अवेलेबल केलेले आहेत, त्या संदर्भात काय माहिती सांगा? सर, योगा प्रत्येक स्त्रीसाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण जसं आपण इतर गोष्टींकडे प्रत्येक गोष्टीकडे आपण जसं पॉझिटिव्ह बघतो, तसं आपल्या शरीराकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. शारीरिक व्यायाम आपला होणं गरजेचं आहे, तरच आपली हेल्थ व्यवस्थित राहणार आहे. ही एक जागरूकता म्हणून आपण मिनिमम फक्त 500 रुपये मंथली आपण घेतो आणि त्या माध्यमातून योगा क्लास त्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामध्ये आता सध्या ज्वेलरी मेकिंग आणि फॅशन डिझायनिंग याची सुद्धा क्लास तुम्ही चालू केलेले आहेत? हो सर, आणि महत्वाचं म्हणजे आपण नर्सिंग क्लास इथे चालू केलेला आहे. 2 बॅचेस आपल्या पूर्ण सक्सेस झालेल्या आहेत आणि ज्या मुलींनी आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे, 50 ते 55 मुली आतापर्यंत शिकून झालेल्या आहेत. आणि या ज्या मुली शिकलेल्या आहेत तर त्यांना 3 महिने आपण थेरी शिकवलेली आहे आणि 3 महिने आपण प्रॅक्टिकल हॉस्पिटलमध्ये दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आपण जॉब सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे शिक्षण कमी असलं तरी त्यांना एखाद्या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर आपल्या माध्यमातून आपण त्यांना प्रॉपर त्यांच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता हे नर्सिंगचा तुम्ही उल्लेख केलात, त्या नर्सिंगचा जेव्हा थेरी होती प्रॅक्टिकलसाठी हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा कोणतं हॉस्पिटल तुम्हाला सहकार्य करतं? सर, मी आतापर्यंत जेवढ्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केलेला आहे तर कुठल्याच हॉस्पिटलने आपल्याला नकार दिलेला नाही. आपण ज्यांना थेरी शिकवतो, 3 महिने थेरीमध्ये आपण त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवतो, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स, त्यांना पेशंट कसे हँडल करणं, त्याच्यानंतर आपण बीपी शुगर वगैरे या सगळ्या कशा चेकअप केल्या जातात, पेशंटचं बाकी ट्रीटमेंट ज्या काही त्यांच्या अंडरमध्ये होतात तर ते आपण कशा पद्धतीने त्यांना ते सगळं केलं पाहिजे हे सगळं आपण प्रॉपर त्यांना थेरीमध्ये शिकवतच असतो. आणि थेरी कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवतो तर प्रॉपर अशा पद्धतीने आपण रेडी करून पाठवतो की तिथं त्यांना काही प्रॉब्लेम नाही आले पाहिजेत. आता जेव्हा ते त्या प्रॅक्टिकलसाठी जातात तर थेरीमध्ये तर त्या सगळ्या शिकलेल्या असतात, पण प्रॅक्टिकल अनुभव घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं. इंडिपेंडंट पेशंट हँडल करणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि ते प्रॉपर त्यांना 3 महिने आपण हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकलच्या माध्यमातून शिकवतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना जॉब प्रोव्हाइड करत असतो. ओके, म्हणजे आरंभ सोशल फाउंडेशनची एक गोष्ट चांगली आहे की त्या फक्त कोर्स शिकवत नाही, सर्टिफिकेट देत नाही, तर त्यांना कशा प्रकारे पुढे जॉबची संधी निर्माण होईल त्यासाठी सुद्धा जे प्रयत्न चालू असतात. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरेचसे कोर्स आहेत, सुरुवातीची आपण कोर्सची जी माहिती घेतली ती पूर्णपणे मोफत होते आणि आता ज्या कोर्सची आपण माहिती घेतली ते अत्यंत वाजवी दरामध्ये त्यांचं आपण काही फी आकारलेली आहे. आता प्रश्न माझा या गोष्टीचा असेल, आता तुम्ही ज्या लोकांना ट्रेन करता, शिकवता, त्यासाठी तुम्ही जे ट्रेनर उपलब्ध केलेले आहेत ते ट्रेनर कशा प्रकारे तुमच्या संस्थेसोबत जोडले गेलेले आहेत? सर, आपल्याकडे ज्या शिक्षिका आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करतात, कारण आपण एका संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय. दुसरी गोष्ट अशी का ज्या महिलांना आपण प्रशिक्षण देतोय त्यांच्याकडून पहिली गोष्ट फ्री क्लासेसला तर फीस घेत नाही, पण जे बाकी इतर कोर्सेसला आपण थोडी थोडी मिनिमम फीस दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण शिक्षिकेचा पगार पण त्याच बेसवरती काढला जातो. परंतु आपल्या ज्या शिक्षिका आहेत त्याही पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतात आणि खूप छान पद्धतीने आपले विद्यार्थी तयार करतात. ओके मॅडम, तुमच्या आपल्या गप्पा छान रंगलेल्या आहेत, तुम्ही अनेक उपक्रमांची माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यातून एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येक महिलेला काम कसं मिळेल, त्याच्या हाताला रोजीरोटी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहात. सुरुवातीचे काही कोर्स आपले होते ते मोफत होते आणि काही नंतर जे कोर्स आहेत ते आपल्या काही वाजवी दरामध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत. त्यासाठी जे ट्रेनर आहेत ते पण व्यवस्थित शिकलेले आहेत, फुल ट्रेनर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जे त्यांनी ट्रेनिंग देत असतील ते नक्कीच चांगलं असेल. आणि नंतर आपण विचार केला, आता तुम्ही आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत तर अजून कोणते उपक्रम आपले चालू असतात?
सर आता जे माहिती मी तुम्हाला दिली त्याच्यामध्ये आपण ब्युटी पार्लर आणि मेकअप याबद्दल जरा माहिती दिली नाही. आता त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगते. आपण पार्लरचा जो कोर्स बाहेर जर करायचं म्हटलं पार्लरचा, तर ब्युटी पार्लरच्या कोर्ससाठी नाही म्हटलं तरी 20,000पासून स्टार्टिंग आहे. 30 ते 50,000पर्यंत, काही ठिकाणी 1-1 लाखापर्यंत सुद्धा फीज आहे. तर तोच कोर्स आपण फक्त 5,000मध्ये प्रोव्हाइड करतोय. त्याच्यामध्ये आपण शिकवण्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा आपण संस्थेचंच वापरत आहोत. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी जे साहित्य लागतं ते सुद्धा आपणच देत आहोत. आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपण आपल्या संस्थेचं शासकीय सर्टिफिकेट सुद्धा देत आहोत. त्याच्यानंतर मेकअप, प्रोफेशनल मेकअप हा पण एक कोर्स आहे. तर तोही आपण त्याच पद्धतीने शिकवत आहोत आणि त्याचंही आपण संस्थेचं सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांना देऊन स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा एक प्रयत्न करत आहोत. ओके, नक्कीच मॅडम. आता हे काम तुमचं खूप छोट्या प्रमाणात नाही, मोठ्या प्रमाणाचं काम आहे. आता हे काम करत असताना आरंभ सोशल फाउंडेशन सोबत अनेक काही फाउंडेशन जोडले गेले आहेत की फक्त आरंभ सोशल फाउंडेशन एकमेव अशी संस्था आहे? ती संस्था अनेक जे कोर्स तुम्ही केलेले आहेत ते पार पाडत आहे. काही तुम्हाला सहाय्यक असे फाउंडेशन आहेत तुमच्यासोबत? हो सर, कारण कसं कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर एकट्याने होत नाही. सहकार्य हे घ्यावंच लागतं कोणाचं. तर आता मी हे सगळं प्रोव्हाइड जेव्हा करत असतं तर बऱ्याचशा संस्था मला कनेक्टेड झालेल्या आहेत, ज्या काही संस्था आपल्याला खूप त्यांच्या माध्यमातून मदत करत असतात. आता लोकभारती म्हणून एक संस्था आहे, रोटरी क्लब वगैरे त्यांना कनेक्टेड आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून ज्या विधवा महिला आहेत तर त्यांच्यासाठी आपण कोर्सेस प्रोव्हाइड करतोय. त्याच्यामध्ये आपण शिलाई कोर्स आहे, त्याच्यानंतर अजून बरेचसे त्यांचे कोर्सेस आहेत. आपण सध्या त्यांचा शिलाईचा कोर्स राबवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण महिलांना 1.5 महिन्याचं प्रशिक्षण फ्रीमध्ये तर दिलेलंच आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या विधवा महिला आपल्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्या संस्थेचा रूल असा आहे की तुम्ही ज्या महिलांना प्रशिक्षण देताय तर त्या महिलांना रोजगार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा असेल. मग त्यांच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, सध्या आता गारमेंटचा उपक्रम राबवतोय आणि ज्या आपल्या विधवा महिला आहेत तर त्यांना आपण प्रोत्साहन देतोय की तुम्ही शिलाई कोर्स आता केलेला आहे तर आता तुम्ही या गारमेंटची जी कामं आहेत तर आपण त्यांना दिव्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून त्या दिवसभर जरी त्यांनी काम केलं तर त्यांना जे काही चार्जेस मिळतात त्याच्यामध्ये त्यांचं घर व्यवस्थित चालू शकेल. नक्कीच मॅडम. आता समजा एखाद्या महिलेला, जी महिला आता आपली इंटरव्ह्यू पाहते, मुलाखत पाहते, तिला तुमच्यासोबत जोडायचं असेल किंवा कोर्स करायचा असेल, मग त्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्र आवश्यक आहेत? सर आपल्याकडे जेव्हा एखादी महिला कोर्ससाठी येते तर तिच्याकडे फक्त आपण आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट साईज फोटो एवढ्याच गोष्टी आपण घेत असतो त्यांच्याकडून आणि त्यांना संस्थेच्या माध्यमातून शिकण्याची एक संधी देत असतो. ओके. आता म्हणजे एखाद्या स्त्रीला मी आपल्या दिशा महाराष्ट्राच्या या चॅनलवरून आपल्याला सांगू इच्छितो की ज्या महिलेला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल, तुमची जी कला आहे किंवा तुमचा वेळ कुठेतरी फुकट जातोय त्या वेळेचा जर सदुपयोग करायचा असेल तर आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जोडले जा. तिथे अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये फ्री सुद्धा आहेत, काही एक वाजवी दरामध्ये उपलब्ध होतील असे काही कोर्स सुद्धा आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, त्या करिअरचं तुम्हाला सोनं करायचं असेल तर नक्कीच आरंभ सोशल फाउंडेशन या संस्थेत जोडले जा. मॅडमच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच तुमच्या नवीन आयुष्याला एक आरंभ मिळेल, एक सुरुवात होईल. अशा प्रकारचे तुम्हाला शुभेच्छा असतीलच. मॅडमचा संपर्क क्रमांक आणि संस्थेची माहिती आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मिळेल, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. आता मॅडम, तुम्ही हे कोर्स करताय, उपक्रम करताय, नक्कीच वाखाणण्यायोग्य आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ह्या उपक्रमामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या का? मला अडचणी आल्या असतील तर तुम्हाला कशा प्रकारे त्याच्यावर तुम्ही मात केली? सर्व नक्कीच मला अडचणी तर आल्याच, पण अडचणी आल्या म्हणून आपण थांबून चालत नाही. आपल्याला त्याच्यासाठी पर्याय पण दिलेले असतात, पण ते पर्याय शोधणं आपल्याला खूप गरजेचं असतं. लोकांचं काय असतं की मला हा प्रॉब्लेम आला म्हणून मी ही गोष्ट इथे सोडून दिली, पण आपण तसं करून चालत नाही. आपण जर त्या अडचणीवर मात केली तर नक्कीच आपण आयुष्यात यशस्वी होतो. आता मलाही बरेचसे प्रॉब्लेम आले, फायनान्शियल प्रॉब्लेम आलं. मला असं वाटलं की मला हे सगळं करायचं तर आहे, पण मी हे सगळं कसं उभं करू? कारण उभं करणं काही खाऊ नसतो. कारण एखादी जागा उपलब्ध करणं, त्या जागेचं डिपॉझिट, भाडं, त्याच्यानंतर मशिनरी उपलब्ध करून देणं. पण या अडचणी जरी आल्या तर मी त्याच्यातून मार्ग शोधले आणि मार्ग शोधून मी इथपर्यंत आले. पण मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की जी गोष्ट मी ठरवली तर ती मी सक्सेस केली. आज जवळजवळ 700 महिला प्रशिक्षित
झाल्या माझ्याकडून आणि ह्या स्वतःच्या पायावर उभं राहून जेव्हा मला सांगतात की मॅडम तुम्ही मला शिकवलं म्हणून मी आज हे एवढं कमवू शकते, तर मला खूप त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. कारण कसं आहे सर, बोलणं खूप सोपं असतं पण करणं खूप अवघड असतं. एखाद्या महिलेला आपण माहिती दिली की बाबा हा हा कोर्स कर, पण जेव्हा त्या कोर्सला ती महिला जाते तर तिला फ्रीमध्ये कोणी ऍडमिशन देत नाही आणि फ्रीमध्ये कोणी शिकवत नाही. बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होतं, फीस घेतली जाते तरी प्रॉपर त्यांना नॉलेज दिलं जात नाही. पण आपण तसं करत नाही, आपण त्यांना फ्रीमध्ये शिकवत तर आहोतच, पण त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी सुद्धा आपण त्यांना मदत करत आहोत. आपल्याकडे अजून काही अशा संस्था आहेत ज्या त्यांना फायनान्शियली मदत करतात. त्याच्यानंतर आपल्याकडे ठाणा महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा व्यवसायासाठी त्यांना संधी देण्यासाठी आपण लोन उपलब्ध करून देत आहोत आणि तेही लोन आपण 35% सबसिडीच्या माध्यमातून देत आहोत. असे ठाणा महानगरपालिकेचे पण बरीचशी लोक आहेत जे आपल्याशी कनेक्टेड आहेत आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. आता बऱ्याचशा महिलांना आपण जवळजवळ 60 महिलांना आपण 5-5 हजारांची व्यावसायिक मदत केलेली आहे. सिस्को म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण महिलांचं 5-5 दिवसाचं व्यवसाय प्रशिक्षण घेतो. म्हणजे आपण महिलांना जेव्हा प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण त्या पूर्ण करतात, पण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांना व्यवसाय करायचा असतो तर त्यावेळेस त्यांच्याकडे भांडवल नसतं आणि मग ते भांडवल कुठून उभं करायचं. तर आपण काय करतो, जी सिस्को म्हणून संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी करावी आणि त्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते आपण ज्या वेळेस त्यांना ते प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण व्यवस्थित त्या महिलेनं पूर्ण केलं तर त्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना 5-5 हजारांची मदत करतो. जेव्हा ही मदत त्या महिलांना मिळते तर छोट्या प्रमाणात का होईना त्या व्यवसायासाठी तयार होतात आणि अशा माध्यमातून जितक्या महिलांना आपण 5-5 हजार रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत ती प्रत्येक महिला स्वतः घरामध्ये व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तिथेपर्यंत जाऊन पण आपण त्यांचे फीडबॅक घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाची जे काय आहे माहिती ती सुद्धा आपण त्यांची जमा केलेली आहे. नक्कीच, म्हणजे तुमची संस्था आता 1 वर्ष झालेल्या संस्थेला सुरुवात होऊन, पण त्या 1 वर्षापूर्वीपासून 10-15 वर्षापासून तुमचं हे कामकाज चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला हे यश मिळालेलं आहे. तर मॅडम, अनेक उपक्रमाची माहिती आपण घेतलेली आहे. आता नवीन वर्षाला आरंभ होतोय, तुम्ही नवीन वर्षामध्ये कोणत्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे? नवीन एखादा उपक्रम येणार असेल किंवा तुम्ही कोर्स कोणते आणणार आहेत, तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे? सर, आता आपण या ज्या शिकतायत आपल्याकडे महिला, त्या शिकणाऱ्या महिलांसाठी आपण काही ना काही प्रोजेक्ट त्यांना देतच आहोत. पण त्याचबरोबर काही अशिक्षित महिला आहेत पण त्यांना शिलाई कोर्स केलेला आहे किंवा त्यांना मशीन चालवता येते, तर अशा महिलांसाठी आपण गारमेंटचं प्रोजेक्ट दिलेला आहे. मग या गारमेंटच्या प्रोजेक्ट मधून काय करतोय आपण, छोट्या छोट्या गोष्टींपासून त्यांना आता व्यवसाय देतोय. त्यांना आपण शेपची कॅप बनवायला आता सुरुवातीला त्यांना दिलेली आहे. तर जवळजवळ पहिली 2 ऑर्डर त्यांच्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता आपला 2024चा उद्देश हाच आहे की आपण आता सध्या 30 महिलांना रोजगार दिलेला आहे. तर आता आपण या 30 महिलांच्या 300 महिला कशा होतील आणि ते 300 महिलांच्या 3000 महिला कशा होतील, हे आपला उद्देश आहे. कारण आता दिव्यामधली परिस्थिती आपण बघता, त्यांना रोजगारच हवा असेल तर त्यांना दिव्याच्या बाहेर जावं लागतं, मुंबईमध्ये जावं लागतं, तेव्हा त्यांना कामं मिळतात आणि बऱ्याचशा महिलांची मुलं लहान असल्यामुळे त्यांना हे सगळं पॉसिबल नसतं. पण त्या महिलांना आपण नक्कीच इथे काहीतरी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्या उद्देशातून आपण आता पहिला प्रोजेक्ट आपण गारमेंटचा टाकलेला आहे आणि त्या गारमेंटचा प्रोजेक्ट आपला यशस्वी झालेला आहे. तर आता याच्यातूनच आपल्याला मसाल्याचा एक प्रोजेक्ट चालू करायचा आहे आणि अजून बरंच काही त्या महिलांना द्यायचं आहे. तर सहकार्य तुमचंही राहू द्या आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ही बातमी पोचवा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या अशा गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी जाईल आणि त्या महिलांना सुद्धा आपण सहकार्य करू शकेल. नक्कीच मॅडम, तुमच्या संपूर्ण उपक्रमांसाठी, स्वप्नांसाठी, तुमच्या धडपडीसाठी आमच्या शुभेच्छा असतीलच. तर मित्रांनो, ह्या होत्या सुवर्ण कदम मॅडम, ज्या आरंभ सोशल फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून आता त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 30 महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध केलेला आहे. त्यांचं स्वप्न आहे 2024 मधलं की 30चे 300 कसे होतील आणि 300चे 3000 कसे होतील. या त्यांच्या स्वप्नांना आपल्या दिशा महाराष्ट्राची या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा मॅडम. आता तुमच्या ह्या नवीन उपक्रमासाठी आम्हाला दिशा महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून आमचं नक्कीच सहकार्य असेल, यापूर्वी होतं असेल आणि भविष्यात जेव्हा तुम्हाला गरज लागेल चॅनलच्या माध्यमातून तर नक्कीच आम्ही आपल्या सोबत आहोत. तत्पूर्वी
आपण आपल्याला वेळ दिला आहे त्या वेळेबद्दल खूप खूप आभार. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. कारण तुमच्या माध्यमातून बऱ्याचशा गरजू महिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचणार आहे आणि त्या महिलांना माझ्या माध्यमातून, आमच्या आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काही ना काहीतरी आम्ही मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याबद्दल तुमचेही आणि तुमच्या चॅनलचेही खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तर ह्या होत्या सुवर्ण कदम मॅडम. मित्रांनो, दिशा महाराष्ट्राची या चॅनलला आपण जर जोडले गेले नसाल तर नक्की जोडले जा. कारण दिशा महाराष्ट्राची ही जी युट्यूब चॅनल आहे ते फक्त बातम्या देण्यासाठी नाही, बातम्या देण्यासाठी समाजामध्ये अनेक चॅनल उपलब्ध आहेत. त्या चॅनलच्या माध्यमातून आपण न्यूज पाहत असतो, बातम्या पाहत असतो. माझा उद्देश हाच आहे की समाजामध्ये ज्या झटत आहेत, जे व्यक्तिमत्व काम करत आहेत, ज्या समाजाच्या सोबत काम करून सुद्धा समाजासमोर येत नाही, प्रसार माध्यमांसमोर येत नाही, अशा व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांना समाजासमोर आणण्याचं एक काम चालू आहे. आपल्या शुभेच्छा नेहमीप्रमाणे असतातच, यापुढेही अशाच शुभेच्छा सोबत असू द्या हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही चॅनलला जोडले गेले नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. तुमचे काही उपक्रम असतील, तुमच्याजवळ अशा काही व्यक्तिमत्व असतील, ज्या व्यक्तिमत्वांसोबत तुम्हाला असं वाटतं की चर्चा होऊ शकते, तर अशा व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन आमच्यापर्यंत त्यांची नावं असतील, संपर्क क्रमांक असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आपण त्या व्यक्तिमत्वासोबत पोहोचण्यासाठी नक्कीच तत्पर असू. तोपर्यंत पाहत राहा दिशा महाराष्ट्राची बातमी आपल्या हक्काची. धन्यवाद.